हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने, हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने, पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच हळूच तरंगत, साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत, अशी असावी साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत. मालू, माझं एक ऐकशील? हो, तुम्ही बोला ना. या पोरीला तू 4 दिवस तुझ्या घरी घेऊन जा. अगं केशवनं कुणाला मारलं ते आपल्याला दिसतंय, पण या पोरीच्या कानात त्याने जे गरळोकलंय ना त्याची तुला कल्पना नाहीये. मला कल्पना नाही असं कसं म्हणता तुम्ही? अहो, मला भले ते शब्द माहीत नसतील, पण मुळात कुणालच्या वडिलांचा उद्देश तर मला माहिती आहे ना. मी रोशाला आधीच सांगितलं होतं. खरं म्हणजे मला रायमाला सुद्धा कल्पना द्यायची होती. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी, तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी, जगावे गळी ममता हो, जगावे गळी ममता, जगावे गळी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई,
अनु, माझं जरा ऐकशील का आता? बोल, काय करू? मान्य आहे तुझ्या मुलाचं बारसं आहे, पण आता जरा वेळ पड. सकाळपासून उभी आहेस आणि आम्ही आहोत ना. तुम्ही आहात ना, तर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाची तयारी करा. पण काय, शेवटी दोघं कोर्टात जाऊन लग्न करणार. आई प्लीज, लग्न होतं हे महत्वाचं. ते कसं झालं, कुठल्या पद्धतीने झालं. वा हा, शहाणी आहेस तू. तरी बरं, लग्नाला 2 वर्ष व्हायला आली, नवरा बायको अजूनही अल्बम काढून बसतात. दोघं हसतात काय, भांडतात काय. आई काय काय सांगतेस? मग काय, तुला काय वाटलं? आई काहीतरीच ना तुझं. अरे काय काय ग? अरे हळूहळू, डोक्याला शिंग आलं असतं म्हणजे कळलं असतं. अनु, तू जाऊन जरा पड. हो, अगं आई, मी पण जरा पडतो ना. किंवा काही गरज नाहीये, तू सकाळी सुद्धा सावकाश उठलायस. हा, हे बरं आहे. म्हणजे अनुला आता तू झोपायला सांगितलंस आणि मी सांगतोय तर नाही लगेच. पडू दे ग, एवढं म्हणतोय तू. बघ, अगं विमल, एक काम करायचं म्हटलं तर त्यातनं 4 कामं निघतात आणि एक काम दुसऱ्यावर अवलंबून. बरं काय करू ते सांग. तू आधी इथे येऊन बस. बस. हे बघ अरू, आता तू मोठा झालायस. आता हे सारखं काय करू काय करू असं विचारत डोक्याशी उभं नाही राहायचं. स्वतःहून कुठलं काय काम करायचं हे स्वतः ठरवायचं. आणि हे कुठे राहिले? ते बँकेत गेलेत. काही लॉकर मधनं काही आणायचं होतं ना. अरू, काल बँकेत जायचं कोणी कबूल केलं होतं? जाऊ दे ग मालू, कालपासून उभा आहे तो. आणि जोशा काय हौसेनं बँकेत गेलाय? म्हणजे का? अगं का काय, कैलासकडची लस्सी पाहिजे त्याला. मला विचार ना. मग तुम्ही नाही गेला? थंड पदार्थ सोसवत नाहीत. जपायला व प्रकृतीला. बारस, लग्न, लग्नानंतर पूजा आहे. आणि मग ते दोघे हनीमूनला गेले ना की मी आजारी पडायला मोकळा. हा, भाऊ, आता हे असे आजारी पडायचे बेत आखायचे नाहीत. नाहीतर काय, या सगळ्या जबाबदारीतनं आपण मोकळे झालो ना की आपण 5ही जण रत्नागिरीला जाऊया आणि अगदी धम्माल करूया 10 दिवस. 5 जण म्हणजे आम्ही नाही? अरे काय झालं? नाही, हे सगळे म्हातारे कोकणात चाललेत. कोणीही कुठेही जायचं नाहीये. का? का म्हणजे काय? अजून भानू आणि बंधूचं मार्गी लागायचंय. अरे बरी आठवण झाली. अरू, भानूची आई बारशाला येणार आहे का रे? अरू, काय झालं? अरे सांग ना, काय झालं? अरू, अरे सांग ना काय झालं? नाही, तसं काही झालं नाही. म्हणजे त्या शांता शिवलकर एकूणच सगळ्या समाजावरच उघडलेल्या वाटल्या. म्हणजे त्या शांता शिवलकर एकूणच सगळ्या समाजावरच उघडलेल्या वाटल्या. या असल्या समारंभांसाठी माझ्याकडे जायला वेळ नाही आणि जाण्याची इच्छाही नाही, असं ते म्हणाल. भलतंच काहीतरी. भलतंच असं नाही म्हणता येणार.
कुठल्याही आधाराशिवाय अधिकाराशिवाय त्यांनी भानूला जन्म दिलाय. त्याला लहानाचा मोठा करताना त्यांना कुठल्या कुठल्या दिव्यातून जावं लागलं असेल. एवढी कर्तृत्ववान बाई पण निव्वळ यामुळे उपेक्षित राहिली. अरू, बरं झालं तू गेलास त्यांच्याकडे. पण कोण असतील भानूचे वडील? विमल, खरं तर आपल्याला हा प्रश्न आता पडायलाच नको. काय करायचंय आपल्याला? पण सर, तरी सुद्धा तुम्ही कोण आहात, म्हणजे तुम्हाला मुलं किती, तुमचे आई वडील काय करतात, हे असले सगळे प्रश्न जरी निरर्थक वाटत असले ना, तरी त्याची उत्तरं द्यावीच लागतात आपल्याला. असं असेल ना अनु, तर भानूला आपण गुरु मानलं पाहिजे. कारण तो खणखणीत स्वरात सांगतो, माझा बाप कोण आहे मला माहित नाही. नाही नाही, माहित नाही असं नाही, माहित आहे पण सांगणार नाही. कसं बोलला तो? काही नाती सिद्ध करावी लागतात, तर काही नाती मान्य करावी लागतात. खरंच हा भानू ना खूप समजूतदार आहे. हा कोण जो महाभाग आहे ना, तो मला भेटायलाच हवा. त्याचा कान धरून त्याच्याकडून वधवून घेईन. हो, मी भानूचा जन्मदाता आहे. फोन वाजतोय. हॅलो, हॅलो, मी विद्या गौरी माळशे बोलते. बोला. काय? हा. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. आई, सावकाश बस. नाही, मी हॉस्पिटलमधून निघतच होते, पण अरविंदचा फोन आला आणि मग गाडी इकडे वळवली. आई, तुला डॉक्टरांनी गाडी चालवू नको म्हणून सांगितलंय ना ग. बंधू, आता मी जी बातमी सांगणार आहे ना आईना, ती ऐकल्यानंतर त्यांचा थकवा, आजारपण सगळं दूर होईल. म्हणजे असं काय सांगणार आहात? तुमच्या जीवाचा घोर घालवणार. सांग बाबा लवकर. खरंच सांगते, आता तेवढा धीर धरायची ताकद सुद्धा माझ्या जीवात नाहीये. आई, मी तुझ्यासाठी पाणी आणू? नको ग, राहू देत ते. मी आधी सांगा बरं मला. सांगतो. इतके दिवस भानू हा बेवारस मुलगा आहे ही गोष्ट सगळ्यांना खटकत होती ना. बरं, तो स्वतः सुद्धा वडिलांचं नाव सांगायला तयार नव्हता, तर कालच या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. म्हणजे नेमकं काय झालं?
म्हणजे आम्ही बाळाच्या बारशाचं आमंत्रण करण्यासाठी भानूच्या घरी गेलो होतो ना, तर हो, अनु म्हणाली मला. पण त्या येणार आहेत का? नाही, त्या येणार नाहीयेत. पण आम्ही येऊन गेल्याचा विषय त्यांनी त्यांच्या मैत्रिणीजवळ काढला. विद्या गौरी मालशे आहेत त्या मैत्रिणीचं नाव. आणि कर्मधर्म संयोगाने त्या आमच्याही ओळखीच्या निघाल्या. आणि त्या अनु, कुणाल, वंदू, रायमा या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तर त्यांनी सांगितलं ना पुलकीने. पण आता महत्वाचं काय ते आधी सांगा. हो, तुला काय एवढी घाई झाली? तू जा बघू, जाऊन आतमध्ये कॉफी करायसाठी. आता नको, नंतर करा. अगं, जा म्हटलं. बसू देत ग तिला अनु. तू सांग मला आधी. हा, तर या विद्या गौरी मालशे या इथल्या वाचनालयामध्ये लायब्ररीयन तर आहेतच, पण त्या प्रख्यात चित्रकार देवल यांच्या चित्रशैलीवर प्रबंध लिहित आहेत. PhD करते. चित्रकार देवल माहिती आहेत ना? हो, म्हणजे काय, त्यांची कितीतरी चित्र माझ्या लक्षात आहेत. त्यांचं चित्र जर दिवाळी अंकाच्या कव्हरवर असेल ना, तर ते मी मुद्दाम कापून घेऊन साठवायचे सुद्धा. त्यांची दुष्यंत शकुंतला हे चित्र तर कमाल आहे अगदी. मग त्या चित्रातली शकुंतला कोण आहे माहितीये? म्हणजे ती प्रत्यक्षातली बाई आहे. हो, म्हणजे तिथे तिला मॉडेल म्हणून उभं केलं जायचं. काही लक्षात येतंय का? हो, ती शकुंतला म्हणजे प्रत्यक्षात भानूची आई होती, शांता शिवलकर. म्हणजे त्यावेळी ती कॉलेज गोईंग मुलगी होती, पण चित्रकार देवलानी तिच्यातली चमक ओळखली आणि तिला मॉडेल म्हणून सिलेक्ट केलं. म्हणजे प्रत्यक्षात शांता शिवलकरची शकुंतला झाली. एक अर्धवट तरी न तुटणारं नातं नशिबी आलं तिच्या. म्हणजे भानू हा हो, भानू हा सुकुमार देवलांचाच मुलगा आहे. अनौरस. समाजाच्या दृष्टीने. पण आई, आता तेही सावट राहणार नाही. अगं, हे सावट नाहीये पुरी, हा डाग आहे. असे डाग सहसा पुसले जात नाहीत ग. आई प्लीज, निदान तू तरी असा टिपिकल विचार करू नकोस ग. हे बघ, मला मान्य आहे की समाजाची चौकट पाळायला पाहिजे, नियमांचं बंधन पाळायला पाहिजे, पण तरीही एखादी सदाफुली सगळं सोडून कुंपणाच्या भिंतीत उगवतेस ना. फुलते, बहरते, मग तिचं बहरणं आपण खोटं मानायचं का ग? वा बेटा, खूप मोठी गोष्ट बोललीस. आणि मला तुम्ही सांगा, एखादं मूल अनौरस केव्हा ठरतं? जेव्हा एखादा जन्मदाता आपल्या मुलाचं पितृत्व नाकारतो तेव्हा. आणि आता भानूच्या बाबतीत तोही प्रश्न राहिलेला नाहीये. तो कसं काय? लवकरच सुकुमार देवलांचं आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये त्यांनी शांता शिवलकरांचा उल्लेख माझी द्वितीय पत्नी असा केलाय. एवढंच नाही तर शांता शिवलकरची क्षमा सुद्धा मागितली. नकळत कोणी ये
अलगत 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 मन मग होई जणू टिप कागद टिप कागद टिप कागद दिवस निशेच्या घो